पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज आयुष्याची नवीन सुरुवात करते, आशीर्वाद असू देत। हे सामान घेतेवेळी मी कधी विचार पण केला नव्हता, स्वतःचं पार्लर काढण्याचं स्वप्न बघेन। आई यार एकटीच काय बडबडतेस? मयू उठ ना अगं। मयू अगं ऐक ना, मला एका कामासाठी ना बाहेर जायचंय, त्यामुळे किचन मधलं थोडं काम करावं लागेल। उठतेस का बाळ? मी किचन मध्ये चालले, ये लवकर। अरे यार माझा पेन कुठं आहे? इथे पण नाहीये। वहिनी, एकही वस्तू माझ्या जागेवर नसते। वहिनी कुठे गेली आहे? वहिनी बाहेर गेली ती। अरे एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाते आता ही? किट तर इकडेच आहे तिचं। प्रिटी ब्युटीला नाही, ती तिच्या कामाला गेली। पण मग घरातली कामं तरी करून जायची, कामं तरी झाली आहेत का? मग तुम्ही शिका ना, स्वावलंबन शिका जरा। किती दिवस आयतोब्यासारखा हातात घेणार आहेस? तू स्वावलंबी होशील ना, तर संजू देखील स्वावलंबी होईल। संजूचा काय संबंध आहे यात आता? दूध गरम केलंय, कोणाला कॉफी हवी असेल तर करून घ्या। तुम्ही रेडी आहात का? यस। चला मग। बाय आजी, बाय आजोबा, बाय 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 मामी। अरे आता आजीने काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? मामी बाहेर गेलीये। हा बाय मम्मी। आजोबा, कॉलेज नंतर मी ऑफिसला जाईन, आईला काही हेल्प हवी असेल तर। हो बेटा जा। चला। तू तुझी कॉफी करून घे, नाही तर तुला उशीर होईल। हो, ऐश्वर्या रायचं हे पार्लर प्रकरण फारच सिरियसली घेतलंय तुम्ही। तूही आता सिरियसली घे। शिवशंभो हर हर। शिवशंभो हर हर। मुली, तुझ्या डोळ्यात मला दिसतंय काय? तेच जे तू सांगायची इच्छा होती तरी सांगितलं नाहीस, ते मला कळलंय। तू जे करत आहेस ते अत्यंत योग्य आहे, पण आता फक्त मागे नको फिरूस। बाबा, म्हणजे तुम्हाला माहित होतं मी घराबाहेर पडणार आहे? हो, तुझ्या डोळ्यात मी ते बघितलंय। तुझ्या डोळ्यात एक तेज आहे आणि तुझ्यामध्ये एक जिद्द आहे। तू जर स्वतःला निरखून बघितलं असतं तर तुलाही दिसली असती ती जिद्द, ते तेज। मी आधीच म्हणालो होतो, निवड महत्वाची आहे। तुझ्या नवऱ्याने केलेली निवड चुकली, म्हणून तू योग्य गोष्टीची निवड केलीस। काहीतरी बरोबर होण्यासाठी काहीतरी चुकणं आवश्यक होतं। बाबा, पण आमच्या घरात जे काही झालं ते फार चांगलं नव्हतं। या सगळ्याच गोष्टींचा आम्हाला खूप मनस्ताप, खूप त्रास झाला। तो त्रास झाला नसता तर आजही तू मला हेच म्हणाली असती की मी कधीच पुढे काही करू शकणार नाही,
बरोबर? तू यशस्वी होणार, नक्की होणार, आणि जे मी सांगितलंय तेही होणार. तुझं घर तूच बांधणार. काय म्हणजे बाबा, ह्यांचंही काम सुरू होईल, नक्की सुरू होईल. हेही आमच्या स्वप्नातलं घर बांधू शकतात ना? ते काळ आणि त्याची निवड ठरवेल. तू त्याचा विचार करू नकोस. तू चाल पुढं. शंभो हर हर. एक गोष्ट लक्षात ठेव मुली, या जगात ज्या काही गोष्टी घडतात ते विनाकारण नाही घडत. काही चांगलं झाल्यावर तू त्याला धन्यवाद करतेस, पण तसंच काही वाईट झाल्यावर ते का वाईट झालं याचा विचार कर. त्याच्यावर राग धरून त्याला दोषी ठरवून मोकळं नको होऊस. अरे बापरे, घरी एक नाटक आणि इथे हे रिक्षावाल्यांचं एक नाटक. अरे तू अजून इकडेच गेली ना? अरे कशी जाऊ, रिक्षाच मिळत नाहीये मला, आणि माझी बस पण निघून गेली. आता परत सर ओरडणार आज मला. चल मी सोडतो. नाही राहू दे, नको, मी जाईल. मला काय काम धंदे सोडतो की. चल. बरोबर आहे, तुला काय काम धंदे, आणि म्हणूनच हे सगळं होतंय. दादा, अरे वहिनी जे काही पार्लरच्या नावाखाली सकाळीच बाहेर पडते ना, खरं तर तिच्यामुळे मला घराबाहेर पडायला उशीर होतोय. आणि हे जे काही चालू आहे त्या सगळ्याची ग्रॅव्हिटी कळतीये का तुला? दादा, ते ऑफिस तुझं आहे, तिथे तू काम केलं पाहिजेस, तिने नाही. तिने ना अजून तिचे रंग दाखवायला सुरुवात केलं नाहीये. जेव्हा करेल ना तेव्हा हे सगळं प्रकरण तुझ्यावरच शेकेल. आत्ताच सांगून ठेवते. दादा, इट्स हाय टाइम, यू शुड डू समथिंग अबाउट इट. मी हायवेला जाऊन बघते मला रिक्षा मिळतेय का. इथे नाही मिळणार. आणि जे बोलले त्याचा जरा विचार कर. तू हे सगळं मुद्दामून घडवून आणलंस ना, मी इथपर्यंत यावं म्हणून. म्हणजे तुला हे सगळं अगोदरच माहिती होतं? नाही, तुला हे सगळं असंच हवं होतं म्हणून तू हे सगळं असं केलंस. मग मला का नाही सांगितलं? तुला माहितीये तुझ्या या अशा वागण्याचा मला किती त्रास झाला. माझ्या मनात असा विचार आला की माझ्या गणूने माझ्याबरोबर असं का केलं. आणि खरं तर तू हे सगळं मला सांगितलं नाही ना, म्हणून तुझ्याशी मी अबोला धरायला हवा. पण मी आता तसं नाही करणार आहे, कारण तुझ्याशिवाय मी एकटी पडले होते. आपल्या दोघांची कट्टी संपली.
गणू, मी हे सगळं बरोबर करते ना रे? अगदी बरोबर करतेस. तू काय झाली वाटतं गट्टी गणूशी? काय कांडी फिरवलीस बरं तू माझ्या मैत्रिणीवर? सगळे डिसिजन एवढे करेक्ट घेते ती. अश्विनी वाघमारे तिचं पार्लर सुरू करतेय. आशू काय झालंय? म्हणजे मी असा कधीच विचार केला नव्हता की माझं पार्लर इथे मी सुरू करेन. माझ्या मनातही नव्हतं. तू केला होतास का हा विचार? काकांनी तुला हे सुचवलं ना? आणि काय चुकीचं सुचवलंय ग? अगं श्रेयसनं त्याचा बिझनेस बंद केला म्हणून तू स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतलास. आणि तो काम करत नाहीये म्हणून तुला काम करावं लागतंय हे बघून कदाचित तो पण परत काम करायला लागेल. आणि तू काम बंद करावं यासाठी तर तो हे नक्कीच करेल. पण त्यांनी जरी काम सुरू केलं ना तरी माझं काम मी आता बंद नाही करणार. ए वेडे, थांबायचंच नाहीये. ए मला पाणी दे ना. 1 मिनिट. आणि काय माहितीये का आशू, हे आपण जे करतोय ते चुकीचं आहे असं विचारच का करतेस तू? का गिल्ट घेतेस तू हा सगळा? मुळात आहे ना या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपल्याकडे आता वेळच नाहीये. करेक्ट. कारण आपल्याला खूप काम करायचंय. येस. 1 मिनिट. तू इथे कशी आलीस? कॉलेजला नाही गेली तू? अगं गेले होते आई, पण एकच लेक्चर होतं, बाकीचे सगळे ऑफ. मग मी प्राजू मावशीला फोन केला आणि आम्ही सगळं प्लॅनिंग केलं. त्यामुळे ना आपल्याला इथे आता बरीच कामं करायची. मयू, तू घरी जाऊन अभ्यास करा. तू ही अशी कामं करायची नाहीयेत. आई, बाबांच्या वेळी तू एकटीने सगळं केलं होतंस. त्यामुळे ना तू आता थांब. आम्ही सगळी अरेंजमेंट केली ती आम्हाला करू दे. येस. मयू, आपलं ठरलं होतं ना त्यानुसार मला असं वाटतंय हे टेबल इथे आपण लावूया. टेबल इथे असेल तर मिरर इथे परफेक्ट वाटेल. येस. तुमच्या दोघींचं चाललंय काय कळेल का मला? प्लॅनिंग जे तुला कधीच जमणार नाहीये. हे पार्लर माझं आहे. मी इथे काम करणार. आता आयब्रोज करणं, फेशियल करणं हे तू करशीलच ग. पण हे पार्लरचं सेटअप वगैरे करण्याचा अनुभव तुझ्यापाशी आहे का? अच्छा, म्हणजे तुमच्या दोघींपाशी हा अनुभव आहे का? नाही, पण आम्ही प्लॅनिंग केलंय. आम्ही प्लॅनिंग केलंय. त्यामुळे ना माझ्या मते ना आता प्लॅनिंग नुसार आपल्याला इथे पहिले पार्लरची खुर्ची घ्यायला पाहिजे. प्राजू मावशी, इकडची सगळी अरेंजमेंट झाली ना की आपण खुर्चीच बघायला जाऊ. अरे हो, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. मला ना प्रीटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये जायचंय, त्यामुळे तुम्ही दोघी खुर्ची बघायला जा. चालेल. मला जरा अनिता मॅडमशी बोलायचंय. ओके सर. येस सर. गुड डे सर. सर सर ओके. काम देतो की देतो म्हणतात, काम द्यायची वेळ आली का त्या कदमला फोन करतात. आणायचं कुठून आता, काम करत नाही. काय रे, आज एवढं लवकर हजर? तू तर ना माझ्याशी बोलूच नको. अरे एक काम नाही शोधू शकत माझ्यासाठी? अरे हो, मी फक्त ट्रायल टाकला, तू बाउंड्री मारायला निघालास. आणि ए भाई, माझ्यावरती चिडू नकोस. एवढ्या दिवस तुलाच काम करायचं नव्हतं. आणि ते पप्पू कापरे प्रकरण आताच निसरतंय, माहिती ना तुला. त्यातून जरा बाहेर तर येऊ दे, श्वास तर घेऊ दे. एवढ्या हळुवारपणे नाही चालणार. मला लगेच काम हवंय, लगेच शोध. का? अच्छा, वहिनी स्वतः काम करणारे म्हणून का? तुझ्या त्या ऑफिसमध्ये वहिनी स्वतःच करण्याचा काहीतरी प्रयत्न करताय म्हणून तुझी एवढी तडफड होतीये का? या सोसायटीत एक वेगळा न्यूजपेपर छापला जातो का रे? कोणाच्या घरात काय चालू आहे, कोणाच्या मनात काय चालू आहे, कोणाची मनस्थिती काय आहे, हे सगळं छापून येतं वाटतं त्याच्यात. हे बघ बाई, मुद्द्यावर बोल, विषय बदलू नकोस. एवढ्या दिवस वहिनी तुझ्याकडे भीक मागत होत्या की अरे बाबा काम कर, ऑफिसला जा. पण नाही, आम्हाला काम करायचं नव्हतं. आम्हाला ना दारूची बाटली घेऊन बसायचं होतं. लॉट मध्ये लॉस झाला त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं. आम्हाला काम नव्हतं करायचं.
आणि आता वहिनी स्वतःचा करण्याचा काहीतरी प्रयत्न करताय, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, एवढा कसा विचित्र माणूस आहे रे तू? अरे एखादीने त्याला मदत केली असती. ए पांड्या, तू मला अक्कल शिकवू नकोस. मला मदत करू शकतोस, एखादं काम देऊ शकतोस तर दे, नाही तर राहू दे, माझं मी बघून घेईन. आणि बघ कसं आहे ना, सलग सगळ्या मॅचेस मध्ये वाईट परफॉर्मन्स दिल्यानंतर माणसाने ओपनिंग बॅट्समन होण्याची स्वप्न बघू नये. माझ्या ऑफिसमध्ये तुझं पार्लर मी होऊ देणार नाही अश्विनी. एकतर तुला तिथून मी बाहेर काढेन, नाहीतर ती जागा तुझ्याकडून हिसकावून घेईन. राजू मावशी ही बघ ना, ही बेस्ट आहे खुर्ची. नाही ग, ही जास्त कम्फर्टेबल वाटते मला. आणि ह्याचा बेड सुद्धा होतो. अगो बेड ठेवायला इथे कुठे जागा आहे का? आई आशू, आशू तू इथे बस. आधी बस इथे. अगं बस म्हणला ना. हा, आता तूच सांग मला, ही जास्त चांगली आहे खुर्ची का ही? दोन्हीपैकी एकही नाही. का? अगं आम्ही ही ऑलमोस्ट फायनल केली होती. तू फायनल केली होतीस? हो. तुम्ही दोघी जरा शांत राहाल का? अगं या दोन्ही खुर्च्या किती महाग आहेत, किमती बघ त्यांच्या. मी आता ना अनिता मॅडमना भेटून आले. त्यांनी सांगितले 2 महिन्यात आपल्याला सगळे पैसे पेड करायचे. आता आपल्याला एवढा खर्च करून चालणार नाही. एक एक पैसा साठवावा लागेल. कसा झेपेल ग एवढा खर्च? अगो पण मग तू बायकांना काय प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसवणार आहेस का? निदान हेअरस्टाईल आणि पेडिक्युअर तरी करता येईल ना आपल्याला. आई, आणि फेशियल, आयब्रोज, हेड मसाज त्याचं काय? सगळ्यांना कम्फर्ट हवा असतो ग. कम्फर्ट. कम्फर्ट मिळेल. अग बर, पण इतर गोष्टींचाही विचार करावाच लागणार की नाही? म्हणजे आता हेअर वॉश साठी बेसिन लागणार, म्हणजे प्लंबिंगचं काम आलं. राजू तू बरोबर बोलतेस आणि मला मान्यही आहे. अगं पण ज्यांची ही जागा आहे त्यांना अगोदर विचारावं लागेल ना. असं कसं आपण डिरेक्टली निर्णय घेऊ शकतो? आणि त्यांनी फक्त एक टेबल आणि खुर्चीच ठेवा आणि तुमचं काम करा असं सांगितलं होतं. हे एवढे सगळे चेंजेस करण्या अगोदर त्यांना भेटणं गरजेचं आहे ग. मी त्यांना जाऊन अगोदर भेटते. पटेल साहेबांना. पटेल साहेब, पटेल साहेब केम छो? नमस्ते. अरे एकदम मजाમાં. તમે કેમ છો શ્રેયસભાઈ? बस चाले छे. बाकी सब धंदा वगैरह चाले छे. अच्छा, मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? म्हणजे मी ऐकलं की प्लॉट मध्ये बराच लॉस झाला. बहु लॉस થઈ ગયું. केस चालू है कोर्टात. बघू. अरे ठीक है, धंध्यामध्ये ऊपर नीचे होते रहता है, कोई टेंशन नहीं लेने का, सब ठीक हो जाएगा. हाँ हाँ, कुछ हेल्प लगे तो बोलना है जरूर. अरे नाही नाही पटेल साहेब, हेल्प काय, तुम्ही ऑलरेडी एवढी हेल्प केली आहे. एवढी मोठी जागा मला दिली चालवायला, पण आता त्याचाही काय उपयोग नाही. हा काय झालं? जागा चांगली नाहीये? नाही, अरे जागा बहु सरस छे, पण ती जागा तुम्ही मला माझ्या धंद्यासाठी दिली होती ना. आता माझी बायको तिकडे पार्लर सुरू करते. ब्युटी पार्लर? हा, ब्युटी पार्लर. नाही म्हणजे कसं आहे, तिच्या एका शब्दावर तुम्ही ती जागा मला दिली माझ्या बिझनेससाठी. भाडंही नाही घेतलं. पण आता ती पार्लर सुरू करते म्हटल्यावर भाडं वगैरे द्यावं लागेल ना. पार्लर शुरू हो गया क्या? ऑलमोस्ट. नाही मतलब सुरू हो जाएगा अभी. पण कसं आहे, तुम्हाला विचारायला हवं होतं ना. ते विचारलं नाही, ते जरा मला खटकलं. बरोबर आहे, सांगायला तर हवं होतं. आणि माझं काही असं म्हणणं नाही आहे म्हणजे पटेल साहेब, जागा तमारीच आहे, तुम्ही मला दिलेली माझ्या कामासाठी. पण आता तिकडे ते काम चालणार नसेल आणि दुसरं काहीतरी होणार असेल
तर मग तुम्ही ती जागा परत घेतली तरी मला काही हरकत नाहीये म्हणजे. हा हा करेक्ट. मला वाटतं मला तुमच्या वाईफशी एकदा बोलावं लागणार. हो हो बोला ना, नक्कीच बोला. ती आज तिकडे पार्लरमध्ये उशिरापर्यंत आहे. म्हणजे पार्लर नाही, तुमच्या ऑफिसमध्ये. माझं काम झालं. आता ती जागा तुझ्या हातून गेली अश्विनी. उभं राहण्यापूर्वीच तुझं पार्लर बंद पाडतो की नाही बघ मी.